आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही नको, इथं नको ठेवायला, नाही ताई पाहिजे. ही पत्रिका ना तिला लग्न झाल्यावर मिळायला पाहिजे. कुठं ठेवू? काय करते बिट्टी? काही नाही, ते तुला रेडी करायचं होतं ना म्हणून पाहतीये. तू मला तयार करणार? हो, मग मलाच तयारी करावी लागेल ना, नाही तर मग पार्टनरशी तू लग्न करणार तेव्हा छान कशी दिसणार. आई, पार्टनरशी भांडू नकोस हं? आणि त्याला बिलकुल रागवू नकोस. आई, मी चुकल्यावर तू कसं समजवतेस तसं पार्टनरलाही समजव. आणि तू नाही का मला कसं हवं ते देतेस, त्याच्यासाठी पण तसंच कर हं? आणि नुसते काम करू नको, त्याच्यासाठी पण वेळ काढ. आई, तू आणि पार्टनर नेहमी एकत्र राहा हं? हो बाया. रुद्र सर, तुम्ही इथे? हो मग, अहो तुमच्यापर्यंत मला कोणी येऊच देत नव्हतं. कसा बसा लपून आलोय सगळ्यांना गंडवून. पण कशाला भेटायचं होतं? इतकं काय अडलंय? तुम्हीच कारणीभूत आहात त्याला. तुमच्यामुळेच झालंय सगळं. माझ्यामुळे? माझ्यामुळे काय झालं? अरे, तुम्ही वरातीत मला पाहिलं आणि आत निघून गेलात. मग म्हणजे तुम्हाला माहितीये ना, तुम्हाला पाहिल्याशिवाय मला करमत नाही ते. मग आता पाहिलंत ना, जा आता. असं कसं? आता आलोच आहे तर मला तुम्हाला डोळे भरून पाहू द्या ना. तयार व्हायचंय मला, उशीर झाला आधीच. अच्छा, पार्टनर, तू असंच आईवर प्रेम करशील ना रे? हा काय प्रश्न आहे? मी आईवर नेहमी असंच प्रेम करत राहणार, रादर ह्यापेक्षा जास्त प्रेम करणार. पार्टनर, तू मला प्रॉमिस दे, तू आईकडे पूर्ण लक्ष देशील. तिला खुश ठेवशील, तिला कधीच 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 एकटं सोडणार नाही. आणि रडवणार सुद्धा नाहीस हं? मी प्रॉमिस करतो तुला. मी तुझ्या आईला नेहमी खुश ठेवणार. त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही ना कधीच. गौरीजी, या महत्वाच्या कामासाठी आलो होतो मी. आपल्या नात्याची आता नव्याने सुरुवात होते, त्यामुळे ही अगरबत्ती आणि पत्रिका तुम्ही देवासमोर ठेवावी आणि प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.
बिट्टी ये बा. देवा, आजपासून आम्ही आमच्या संसाराची सुरुवात करतोय. कायम आमच्या पाठीशी उभा राहा आणि आम्हा तिघांना कायम एकत्र ठेव. अगदी तुझ्या मनासारखंच होणार. अगं पण चल लवकर, आवरायचे अजून. हो बिट्टी, तू चल माझ्यासोबत, आईला आवरू द्या. ही पत्रिका आता कोणाला वाचू देऊ नको प्लीज पप्पा. झालं का काम? गेली ना ती? जाईल. जाईल. अजून नाही गेली. आणि नाहीच गेली तर मग बस डोकं पडत. हाही प्लॅन फ्लॉप. चांगलं बोलताच येत नाही का? स्वतः तर काही करत नाहीस. मी करते तर शुभेच्छा द्यायचं सोडून तुझं का तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही. अहो, काहीतरी राहिलंय का? मी बघतो. काय गुरुजी, काही सामग्री राहिली आहे का? नाही म्हणजे तुम्ही असं बघताय ना की मला वाटलं काही राहिलंय. बरोबर. हो मग काय राहिलं ते सांगा ना, ताबडतोब मागवतो मी. तुम्ही कोण? मी मुलाची आई. अगं काहीतरी राहिलंय असं मला वाटतंय. हो ना, पण काय राहिलंय? हा पाठ दिसतोय ना? हो. रिकामा आहे ना? हो. अहो मग बोलवा ना मुलांना. हे बघा, मुहूर्त टळल्यावर मी काही लग्न लावणार नाही. नाही, बोलवते मी त्याला. मी बघते. बघ बघ. पार्टनर, गोड दिसतेस तू खूप. ये बस. दादा ज्यूस पिणार तू? नाही नको मला. का, काय झालं? नाही आवडत का तुला ज्यूस? नाही. अगं पी, बरं वाटेल तुला. पी ना. हा. अरे तू इथे कुठे भटकतोयस? का, काय झालं? अरे तुझ्याशिवाय काय होणार आहे?
मुहूर्त टळेल ना, गुरुजी वाट बघतायत. चल बरं लवकर. ए रुद्र, अरे चल लवकर. या. अगं बिट्टी, काय केलंस हे? ज्यूस आणलं. अरे बाळा, असं कसं सांडलंस? नंदा, त्याला घेऊन ये. आले आले. चल लवकर. बिट्टी, असं कसं सांडलं? ठीक आहे, हरकत नाही. चंदूशेठ, हा बरं झालं दिसलं. ऐका ना, हे बघा ना, हिने सांडलंय. अरे रे रे. हे जरा व्यवस्थित क्लीन करा आणि तिला घेऊन या. हा. बिट्टी, या तू, मी जातो. बिट्टी, असं कसं सांडलं का? काय झालं? ते ज्यूस सांडलं. अरे मग आता ते साफ करायला लागेल ना, ते साफ करतो. चंदूशेठ, तुम्ही जा, मी करते. असं कसं जा? दादा म्हणले हे काम कर, मग माझ्याकडे सोड. मी तुला पहिले तिकडे सोडणार, मग मी माझं काम करणार. खूप काम आहेत मला, एवढी काम आहेत ना, ती मला आता आठवत नाहीये. काय काम आहे? हा, दादा म्हणले की रोहित दादा आहे ना, ते म्हणले की अक्षता वाट. ठीक आहे, मी अक्षता वाटते. असं कसं तू वाटणार? तुला स्टेजवर जाऊन बसायचंय. मस्त बसा स्टेजवर. आणि मी काय करणार आहे? हा, अंतरपाठ तयार ठेवणार आहे, त्याच्यानंतर अक्षता वाटणार आहे, नंतर आधी ज्यूस धुणार आहे. हा, ज्यूस. चंदूशेठ, माझ्या अंगावर सांडलंय ना ज्यूस, मग मी करते ना साफ. काय झालंय चंदूशेठ? ते ज्यूस सांडलं तिच्या ते ड्रेसवर. अरे मग आता तुम्ही मला सांगा, ज्यूस धुवायचं काम कोणाचं आहे? काय चालतं ना तुमचं चंदूशेठ? मुहूर्ताची वेळ झाली आणि तुम्ही काय करताय? आणि बिट्टी काही लहान आहे का आता? हुशार आहे ती, समजूतदार आहे, मोठी झालीये, तिला कळतं तिचं सगळं काही. काय तुम्ही? ती करेल, तिला जे योग्य वाटतं ना ते करेल. हो ना बाळा? हो. चंदूशेठ, तुम्ही ना तिला लहान मुलीसारखं वागवता. उगीचच. हो, तिला सगळं समजतं, मोठी आहे ती. हो ना बाळा? किती गुणी बाळ आहे बरं. आणि काय तुम्ही जाता? हा, मोठी झाली ती आता, तिला सगळं समजतं. हा, मी काय करू? हा, जा चंदूशेठ. अक्षता धुवायचे. काय? अक्षता धुवायचे नाही, ते वाटायचे. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरे. नक्की प्लॅन प्रमाणे होईल ना सगळं? सुमित, मला जर इतकं कोणी बोललं असतं ना, मी नक्कीच घर सोडून गेले असते.
अहो मुलीला बोलवा, एकट्याचं लग्न लावत नाही मी. गुरुजी, मलाही एकट्याला राहायचं नाहीये. गौरीजी, ही बघा आली. आता आपण कलश पूजनाला सुरुवात करूया. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिताः. गौरीजी, काय झालं? बिट्टी दिसत नाहीये. बिट्टी मगाशी तिच्या कपड्यांवर ज्यूस सांडला. चंदूशेट आहेत, काळजी करू नका. काय झालं गौरीजी? तुमचं लक्ष नाहीये. तुम्ही घेऊन येता का तिला? मी बघते. अहो कुठे निघाला? लग्न करायचंय की नाही? हे बघा, असे विधी अर्धवट सोडून तुम्ही जाऊ शकत नाही. अहो विधी म्हणजे काय मस्करी वाटली का तुम्हाला? अहो असा विधी सोडून कोणी जातं का? नाही, ती माझी मुलगी. अहो तुम्ही बसावं खाली, बाकीचे आहेत ना तिच्याकडे बघायला.
अशा तुम्ही मध्येच उठून गेला तर मुहूर्त चुकेल बर का. आणि मी मुहूर्त एकदम कटाक्षाने पाळतो. आणि माझं असं नाहीये मुलगी बसली मेकअप करत आणि मुहूर्त गेला टळून. मला अजिबात चालत नाही हे. हो हो गौरी तू बस. श्वेता तू जरा बघ ना बिट्टी कुठे दिसते का. हो नंदाई, मी बघते. आंटी तिचा खरंच बंदोबस्त केलायस ना. सुमित माझं या गुरुजींसारखा कधीच मुहूर्त चुकत नाही. ते मुहूर्तावर लग्न लावणार आणि मी त्याच वेळेस ते मोडणार.